हॅलो एव्हरीवन. आज आपण SYBCom कॉर्पोरेट अकाउंटिंग सेमिस्टर 4 या सब्जेक्टमधील युनिट नंबर 2 होल्डिंग कंपनी इलिस्ट्रेशन नंबर 1 पेज नंबर 2.29 पाहणार आहे. सर्वात प्रथम होल्डिंग कंपनी म्हणजे काय ते पाहूया. थोडक्यात होल्डिंग कंपनी म्हणजे जी कंपनी दुसऱ्या कंपनीला कंट्रोल करते, म्हणजे एखाद्या कंपनीचे 50% जास्त शेअर्स होल्ड करते किंवा ॲक्वायर करते, त्याला होल्डिंग कंपनी असे म्हणतात. आणि ज्या कंपनीचे शेअर्स ॲक्वायर करते 50% जास्त, त्या कंपनीला सबसिडरी कंपनी असे म्हणतात किंवा ती मायनॉरिटी कंपनी असते. तर सर्वात प्रथम आपण क्वेश्चन नंबर 1 पाहूया. A Limited acquired 16,000 equity shares of B Limited of ₹10 each on 31st March 2025. तर त्यांनी इथं आपल्याला असं सांगितलं, ए लिमिटेडनं ॲक्वायर केलं, म्हणजे ए लिमिटेड इज अ होल्डिंग कंपनी. जी खरेदी करते ती म्हणजे पर्चेजिंग कंपनी आहे किंवा त्यालाच आपण होल्डिंग कंपनी असं म्हणतो. म्हणून ए लिमिटेडने ॲक्वायर केले 16,000 नंबर ऑफ शेअर्स आहेत, इक्विटी शेअर्स ऑफ बी लिमिटेड. बी लिमिटेडचे 16,000 शेअर्स ए लिमिटेडनं ॲक्वायर केले, म्हणजे ए लिमिटेड इज अ होल्डिंग कंपनी अँड बी लिमिटेड इज अ सबसिडरी कंपनी. फेस व्हॅल्यू आहे शेअर्सची ₹10. आणि कधी केलं ही तारीख खूप महत्त्वाची आहे, ऑन 31st मार्च 2025. तर आपल्याला ह्याच्यामध्ये काय बनवायचं असतं, तर एक बॅलन्स शीट, कंबाईन बॅलन्स शीट असते दोघांची, त्याला कॉन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट असं म्हणतात. ती बॅलन्स शीट एक प्रिपेअर करायची असते. म्हणजे आणि काय सांगितलेलं असतं, तर बॅलन्स शीट प्रिपेअर करण्यासाठी आपल्याला वर्किंग नोट्स करावे लागतात. वर्किंग नोट्स हे आन्सरचा भाग आहे, त्याला मार्क्स असतात. वर्किंग नोट केल्याशिवाय तुमची बॅलन्स शीट पूर्ण होणार नाही. त्यासाठी आपल्याला पहिली वर्किंग नोट असते, कोणत्या कंपनीनं कोणत्या कंपनीचे किती शेअर्स होल्ड केले आणि कोणत्या तारखेला होल्ड केले. ही तारीख, कोणत्या कंपनीनं कोणत्या कंपनीचे शेअर्स खरेदी केलेले आहेत आणि किती केलेले आहेत आणि कोणत्या तारखेला, ही तुमची पहिली वर्किंग नोट आहे. पुढं दिलेलं आहे, द समराइज्ड बॅलन्स शीट ऑफ ए लिमिटेड अँड बी लिमिटेड ॲज ऑन दॅट डेट वेअर ॲज अंडर. कारण ए लिमिटेड आणि बी लिमिटेड ऑलरेडी मार्केटमध्ये अस्तित्वात असतात, ते एक्झिस्टिंग असतात. ए लिमिटेडचं शेअर कॅपिटल किती आणि बी लिमिटेडचं किती. तर आता तुम्हाला ही गोष्ट माहीत असली पाहिजे की ए लिमिटेड इज अ होल्डिंग कंपनी. कसं कळलं आपल्याला ए लिमिटेड होल्डिंग आहे, कारण ती खरेदी करणारी कंपनी आहे, म्हणजे कंट्रोलिंग करणारी कंपनी आहे. म्हणून ए लिमिटेडनं बी लिमिटेडचे शेअर्स खरेदी केलेत, म्हणून ए लिमिटेड ही होल्डिंग कंपनी आहे. आणि बी लिमिटेडचे शेअर्स खरेदी केलेले आहेत, म्हणजे बी लिमिटेडची ही मायनॉरिटी कंपनी आहे किंवा ह्याला आपण सबसिडरी कंपनी म्हणतो. पहिली गोष्ट हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे, कोण होल्डिंग आहे आणि कोण सबसिडरी आहे. शेअर कॅपिटल दिलं, इश्यूड अँड सबस्क्राईब अँड पेड अप कॅपिटल. ए लिमिटेडचं दिलं आहे, बी लिमिटेडचं दिलं आहे. इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच. दोघांचं पण कॅपिटलची फेस व्हॅल्यू सेम आहे. एचं आहे 5 लाख, बीचं आहे 2 लाख कॅपिटल. जर्नल रिझर्व एचं आहे, बीचं आहे. प्रॉफिट अँड लॉस एचं आहे, बीचं आहे. बँक ओव्हरड्राफ्ट एचं आहे, बीचा नाही आहे. तर बिल्स पेएबल बीचे आहेत, एचे नाही आहेत. तर इथं सांगितलं आहे इन्क्लुडिंग ₹3,000 पेएबल टू ए लिमिटेड, म्हणजे ए लिमिटेडला ₹3,000 देणं आहे, ते इन्क्लूड आहे त्या बिल्स पेएबलमध्ये. तर ह्याचं काय करायचं, तर जेव्हा पण इन्क्लुडिंग शब्द येईल तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, बिल्स जेव्हा तुम्ही कॉन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बनवाल तेव्हा बिल्स पेएबलमधून 3,000 तुम्हाला लेस करायचे आहे. तसेच बिल्स पेएबल आणि बिल्स रिसिवेबल दोघांमधून पण ते अंतर्गत देवाणघेवाण असते, म्हणजे एक देणार असतो आणि एक घेणार असतो. पण जेव्हा कंट्रोलिंग कंपनी एक लिमिटेड ही बी लिमिटेडला कंट्रोल करते, तेव्हा त्या दोन कंपनी एकत्र येऊन काम करत असतात. म्हणून अंतर्गत जी देवाणघेवाण असते ती संपुष्टात येते. म्हणून इथं काय केलं जातं, बिल्स पेएबल आहे ते काय करायचं आहे, इथे इन्क्लूड लिहिलं आहे म्हणून त्याच्यातून लेस करायचं, त्याला म्हणायचं इंटर ओनिंग्स कंपनी. आणि हे लिस्ट करायचं आहे. मी तुम्हाला बॅलन्स शीट बनवताना सांगेन, फक्त ह्याला आपण काय करूया, स्टार करून ठेवूया की ह्याच्यामधून हे इन्क्लूड होणार आहे. बिल्स पेएबलमध्ये पण इन्क्लूड झालेलं आहे, तर लेस होणार आहे, ते डिडक्ट होणार आहे, डिडक्ट फ्रॉम बिल्स पेएबल ₹3,000. पुढं सांगितलेलं आहे सन्ड्री क्रेडिटर्स दोघांचे पण आहेत. लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स इन बी लिमिटेड. हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे, किंवा हे सेंटेन्स जे आपल्याला अमाऊंट दिलेले आहे हे आपल्याला कॅल्क्युलेशनला घ्यायचे आहे. म्हणजे ए लिमिटेडनं बी लिमिटेडमध्ये 3,40,000ची इन्व्हेस्टमेंट केलेली होती.
त्याच्यानंतर आहे इन्व्हेंटरीज म्हणजे स्टॉक आहे, सन्ड्री डेटर्स आहेत, बिल्स रिसिवेबल त्याला पण सांगितलं इन्क्लुडिंग 3000 फ्रॉम बी लिमिटेड. तर इन्क्लूड शब्द आला की नेहमी लक्षात ठेवायचं, ह्याच्यातून लेस करायचं. आणि एक गोष्ट अजून लक्षात ठेवा, बिल्स पेएबलमधून लेस केलं की बिल्स रिसिवेबलमधून पण लेस करायचं, क्रेडिटर्समधून लेस केलं की डेटर्समधून पण लेस करायचं. तर हे म्हणजे अंतर्गत देवाणघेवाण आहे, एक घेणार आहे तर एक देणार आहे, म्हणून देणाऱ्याला पण मिळणार नाही आणि घेणाऱ्याला पण मिळणार नाही, कारण आता त्या दोन कंपन्या एकत्र काम करतायत म्हणून. तर तुम्ही ही गोष्ट फक्त ह्या क्वेश्चनमध्ये लक्षात ठेवा. आणि पुढं सांगितलेलं आहे कॅश ॲट बँक, दोघांची पण कॅश दिलेली आहे. यू आर सप्लायड विथ द फॉलोइंग इन्फॉर्मेशन, तुम्हाला खालील इन्फॉर्मेशन सप्लाय केलेली आहे, दिलेली आहे. द डायरेक्टर आर ॲडवाईज दॅट लँड अँड बिल्डिंग ऑफ बी लिमिटेड आर अंडर व्हॅल्यूड लिहिलं आहे, म्हणजे काय आहे तर ॲप्रिसिएट आहे. तुम्ही तिथं लिहून ठेवा, हे काय आहे ॲप्रिसिएशन आहे, डेप्रिसिएशन नाही. अंडर व्हॅल्युएशन मीन्स ॲप्रिसिएशन झालेलं आहे बाय ₹20,000, 20,000 रुपयांनी बिल्डिंगची व्हॅल्यू वाढलेली आहे. आणि पुढं सांगितलं प्लांट अँड मशिनरी ऑफ बी लिमिटेड आर ओव्हर व्हॅल्यूड मीन्स डेप्रिसिएशन. तर तुम्ही इथं लिहून ठेवा, ओव्हर व्हॅल्यूड म्हणजे डेप्रिसिएशन झालेलं आहे मशिनरीचं ₹10,000. देअर ॲसेट्स हॅव टू बी ॲडजस्टेड अकॉर्डिंगली, बाकीच्या ॲसेट्स दोघांनी ॲडजस्ट करून घेतलेले आहेत, म्हणजे ॲट अ बुक व्हॅल्यूला आहे तशाच राहिलेल्या आहेत. पुढं सांगितलं आहे सन्ड्री क्रेडिटर्स ऑफ ए लिमिटेड इन्क्लूड ₹12,000 ड्यू टू बी लिमिटेड. आता इथं तुम्ही सन्ड्री क्रेडिटर्स सांगितलं आहे, तर ह्याला स्टार केलं की डेटर्सला पण स्टार करा, कारण क्रेडिटर्समधून पण लेस होणार आहे आणि डेटर्समधून पण लेस होणार आहे. कारण जेव्हा पण तुम्हाला अशी इन्क्लूड हा शब्द असेल तेव्हा इन्क्लूड म्हणजे ॲड झाले, तर काय करायचं आहे आपल्याला लेस करायचं आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे सन्ड्री क्रेडिटर्स ऑफ ए लिमिटेड, ए लिमिटेडचे जे सन्ड्री क्रेडिटर्स आहेत त्याच्यात 12,000 रुपये बी देणार होता ते इन्क्लूड आहेत. म्हणजे कुणाकडून त्यांनी गुड्स परचेज केलेला होता, बी लिमिटेडकडून ए लिमिटेडनं गुड्स परचेज केला होता आणि ए लिमिटेडला 12,000 रुपीज बी लिमिटेडला देणं होतं, तर ते ह्याच्यात समाविष्ट आहे असं सांगितलं आहे. तर आपल्याला ते काय करायचं आहे लेस करायचं आहे, कारण आता दोन कंपन्या एकच झालेल्या आहेत, त्यामुळे एकमेकांना ते देणार नाहीत, म्हणून आपल्याला हे 12,000 इन्क्लूड आलं की लक्षात ठेवायचं, लेस करायचं. बट कशातून तर डेटर्समधून पण आणि क्रेडिटर्समधून पण. आता तुम्ही म्हणाल मग क्रेडिटर्समधून का लेस करायचं, कारण आता हे जे 12,000 ए देणार होती बीला, आता बीला मिळेल का नाही मिळणार. का मिळणार नाही, कारण बीनं लिहिलं होतं की इथं माझे डेटर्स आहेत एवढे 40,000 माझे डेटर्स आहेत, म्हणजे मला त्याच्यात एचे पण 12,000 मिळून, डेटर्स मीन्स कस्टमरकडून मला एवढे पैसे मिळणार होते, त्याच्यात हे 12,000 पण ॲड होऊन किंमत आलेली असते. पण आता त्या दोन कंपन्या एक झाल्यात, आता थोडंच ए लिमिटेड बी लिमिटेडला देईल, तर ए लिमिटेड बी लिमिटेडला पैसे देणार नाही, कारण त्या दोन कंपन्या आता एकच झालेल्या आहेत म्हणून, म्हणजे एकमेकावर कंट्रोल करतात म्हणून. तर हे आता ह्याच्यातून पण लेस करायचं आणि ह्याच्यातून पण लेस करायचं आहे. आपण लिहिलं यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर कॉन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट ॲट 31 मार्च 2025 अलॉंग विथ नेसेसरी द कॉन्सॉलिडेटेड वर्किंग. म्हणजे वर्किंग नोटला तुम्हाला मार्क्स आहेत आणि हे वर्किंग केल्याशिवाय तुमची बॅलन्स शीट बनणार नाही. तर आपण सुरुवातीला काय करायचं आहे, वर्किंग नोटपासून सुरुवात करूया. वर्किंग नोट करू आणि मग बॅलन्स शीट करू. तर वर्किंग नोट करताना आपण बुक इथंच ठेवूया, जशी इन्फॉर्मेशन नाही तर मी इथं ठेवते म्हणजे मला व्यवस्थित लिहिता येईल. तर बघा पहिली वर्किंग नोट आहे इथं, कोणी कोणाला ॲक्वायर केलं ते सांगायचं आहे. कोणी ॲक्वायर केलं, ए लिमिटेडने ॲक्वायर केलं बी लिमिटेडला, आणि किती शेअर्स ॲक्वायर केले 16,000. कोणत्या तारखेला तर तारीख दिलेली आहे 31 मार्च 2025. तारीख खूप महत्त्वाची आहे, बट हा सिम्पल क्वेश्चन आहे. इथं लिहूया आपण ए लिमिटेड ॲक्वायर इक्विटी शेअर्स of B Limited on 31 March 2025. ही तारीख महत्त्वाची आहे. ए लिमिटेडने ॲक्वायर केलं इक्विटी शेअर्स ऑफ बी लिमिटेड ऑन
31 मार्च 2025. तुम्ही ही तारीख महत्त्वाची आहे, तारीख लिहा. बट हा क्वेश्चन सिम्पल आहे पहिला, म्हणून तुम्हाला एवढं काय त्याचं महत्त्व वाटणार नाही. पण नेक्स्ट क्वेश्चनपासून डेट खूप महत्त्वाची आहे आणि कोणी कोणाला ॲक्वायर केलं आणि किती शेअर्स ॲक्वायर केले. तर आपण त्याच्या खाली लिहिणार आहोत. दुसरी वर्किंग नोट आहे शेअर्स ऑफ ए लिमिटेड इन बी लिमिटेड. शेअर ऑफ ए लिमिटेड इन बी लिमिटेड. इन म्हणजे मध्ये, बी लिमिटेडमध्ये ए लिमिटेडनं किती शेअर्स ॲक्वायर केलेले आहे, म्हणजे बी लिमिटेडचे किती शेअर्स ॲक्वायर केले. किती केले तर क्वेश्चनमध्ये इथं सांगितलं आहे 16,000 इक्विटी शेअर्स, म्हणजे 16,000 इक्विटी शेअर्स. आता इथं नीट बघा थोडंसं, ही वर्किंग नोट महत्त्वाची आहे. 16,000 ॲक्वायर केले. थांबा आपण इथं लिहूया पहिलं. शेअर्स ॲक्वायर बाय ए लिमिटेड. ए लिमिटेडनं किती ॲक्वायर केले ते डिवाइड बाय शेअर्स इश्यूड बाय बी लिमिटेड. शेअर्स इश्यू किती केलेले होते त्यांनी बीनी. आता ह्याच्या खाली लिहूया आपण. आता तुम्ही इथं नीट बघा, क्वेश्चनमध्ये लिहिलं आहे 16,000 ॲक्वायर केले. मग इथं लिहिणार आपण 16,000 शेअर्स. आणि बघा इथं कॅपिटल बघा, बीचं बघायचं आहे. ही वर्किंग नोट आहे, तुम्हाला कळावं म्हणून मी इथं बी लिमिटेड लिहिणार आहे. की कोण हे मी जे रेड पेनने लिहिलेलं आहे हे तुम्हाला समजण्यासाठी लिहिलं आहे, तुम्ही आन्सरमध्ये लिहायचं नाही. तर इथं बघा बी लिमिटेडचे शेअर्स बघायचं. 2 लाख शेअर्स आहेत. एक शेअर्स 10 रुपयाचा आहे. म्हणजे आपल्याला इथं एक वर्किंग नोट करायची, नंबर ऑफ शेअर्स फाइंड करायचे. नंबर ऑफ शेअर्स आपण कसे फाइंड करतो बघा. तर बी लिमिटेड तर हे आहे बी लिमिटेड. नंबर ऑफ शेअर्स काढायचे आहेत आपल्याला. नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. फॉर्म्युला आहे अमाऊंट डिवाइड बाय किंवा कॅपिटल डिवाइड बाय ईच शेअर किंवा पर शेअर ईच. मग अमाऊंट आहे त्यांची, कॅपिटल आहे 2 लाख रुपये, डिवाइड बाय एक शेअर्स आहे 10 रुपयाचा. कुठं आहे ते तर इथं आहे. 2 लाख त्यांचं कॅपिटल होतं, एक शेअर्स 10 रुपीजचा होता, म्हणून ह्या झिरोला हा झिरो कट झाला, आले 20,000 नंबर ऑफ शेअर्स. नंबर ऑफ शेअर्स किती आहेत, नंबर ऑफ शेअर्स बी लिमिटेडचे आहेत 20,000. 20,000 हे नंबर ऑफ शेअर्स आहेत. म्हणून आपण इथं लिहिणार आहोत 20,000. म्हणजे इश्यू किती केलेले होते त्यांनी शेअर्स तर 20,000 शेअर्स विकले होते किंवा इश्यू केले होते, विक्रीसाठी बाहेर काढलेले होते त्यांनी. तर त्यातले 16,000 शेअर्स ए लिमिटेडने ॲक्वायर केले. आणि ए लिमिटेड असते ना ते 50%पेक्षा जास्त शेअर्स ॲक्वायर करते सबसिडरी कंपनीचे, म्हणजे बी लिमिटेडचे. तर आपल्या लक्षात आलं इथं 50पेक्षा जास्त त्यांनी काय केलेलं आहे 50%, मोर दॅन 50% शेअर्स ॲक्वायर बाय ए लिमिटेड. तर आता आपण ह्याला ना इथं हे काढायचं आहे आपल्याला रेशिओ. आता मी इथं वर्किंग नोटमध्ये काढून दाखवते तुम्हाला. 16,000 डिवाइड बाय 20,000. ह्या 3 झिरोला हे 3 झिरो गेले, तर आन्सर आलं 16 डिवाइड बाय 20. तर 60 आणि 20 कोणाच्या टेबलमध्ये आहे तर बघा बरं कोणाच्या आहे तर 4च्या आहे. 4 4 जा 16, 4 5 जा 20. हाला तुमचा रेशो 4च्या टेबलमध्ये आहे. म्हणजे मी काय केलं 16 डिवाइड बाय 4 आणि 20 डिवाइड बाय 4. तर आन्सर आलं 16. 4 4 जा 16, 4 5 जा 20. म्हणून हा रेशो आला. म्हणजे डिवाइड कशाने केलं मी 4ने केलेला आहे. तर हे तुमच्या लक्षात आलं असेल. रेशो आहे 4/5. हा खूप महत्त्वाचा इम्पॉर्टंट रेशो आहे. ह्या रेशोवरच तुम्हाला पुढचं कॅल्क्युलेशन कळणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढं कॅपिटल प्रॉफिट फाइंड करायचं आहे. तो पण बी लिमिटेडचा आहे. स्टेटमेंट ऑफ कॅपिटल प्रॉफिट. कॅपिटल प्रॉफिट और किंवा लॉस काही पण येऊ शकतं, आपल्याला माहिती नाही म्हणून मी दोन्ही लिहिलं प्रॉफिट किंवा लॉस. आता इथं माझी महत्त्वाची नोट आहे. तुम्ही इथं बघायचं आहे कंपनी आपण ॲक्वायर कधी केलेली आहे तर 31 मार्च 2025ला. म्हणजे आणि ही बॅलन्स शीट दिलेली आहे 31 मार्च 2025. म्हणजे
आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ॲक्वायर करायच्या अगोदरचा जो पण त्यांचा बी लिमिटेडचा, इथं लक्षात ठेवा, बी लिमिटेडचा काय काय घ्यायचं आहे आपल्याला, जर्नल रिझर्व, त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे प्रॉफिट अँड लॉस. अजून काय ॲड करायचं आहे, तर जर समजा तुमची ॲप्रिशिएट झाली असेल व्हॅल्यू ॲसेटची, ॲसेट ॲप्रिशिएटेड, किंवा काय झालं, वाढ झाली, ॲसेटमध्ये वाढ झाली, म्हणजे त्याला काय म्हणतो, अंडर व्हॅल्युएशन, अंडर व्हॅल्युएशन ऑफ ॲसेट. आणि अजून ॲड काय, सॉरी, आता इथं आपल्याला लेस करायचं आहे ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ ॲसेट, लॉस झाला की लेस करायचं, ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ ॲसेट, हा आहे तुमचा फॉर्म्युला. ह्या पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे, आपल्याला इथं वर्किंग नोट करायचं आहे. म्हणजे जर्नल रिझर्व कधीचा, तर कंपनी ॲक्वायर करायच्या अगोदरचा. तर ही ॲक्वायर कधी केली, 31 मार्च 2025ला. मग ही जी हा जो जर्नल रिझर्व वगैरे दिला आहे, म्हणजे ह्याच्या अगोदरचा आहे. म्हणजे प्रत्यक्ष नवीन कंपनी म्हणजे तिच्यावर कंट्रोल करणार आहे कधी, 1 एप्रिल 2025 इथून ती कंट्रोल बनणार आहे. 31 मार्चला त्यांनी काय केलेलं आहे, ह्या तारखेला सांगितलं की ॲक्वायर केलं म्हणून. तर म्हणजे फक्त ह्या दिवशी केलं, म्हणजे ह्या दिवसाच्या अगोदरचं हे जी बॅलन्स शीट आपण एका वर्षाची बनवतो, तर ही एका वर्षाची बनवलेली आहे. तर हा जो जर्नल रिझर्व आहे बीचा, हा प्रॉफिट अँड लॉस आहे बीचा, तो काय करायचा आहे तुम्हाला, तो वर्किंग नोट नंबर 3मध्ये, ही 3 आहे वर्किंग नोट, तर 3मध्ये घ्यायचं आहे. हे लक्षात ठेवा, ॲक्वायर करायच्या अगोदर बी लिमिटेडला ए लिमिटेडनं ॲक्वायर करायच्या अगोदर बी लिमिटेडचा जर्नल रिझर्व, प्रॉफिट अँड लॉस आणि अंडर व्हॅल्युएशन ऑफ ॲसेट ॲड करायचं आहे. मग लेस काय करायचं, ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ ॲसेट. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. आणि डेट टाकायची, तर पहिला आहे त्यांचा जर्नल रिझर्व. ॲक्वायर करायच्या अगोदरचा बिफोर, तर जर्नल रिझर्व इथं दिलेला आहे बघा, 1,20,000, 1,20,000 बीचं घ्यायचं आहे. मी इथं परत इथं लिहिते, मी ह्या जी आपण व्हॅल्यू घेणार आहे त्या बी लिमिटेडच्या घेणार आहे. वर पण बी लिमिटेडच्या घेतल्या होत्या, खाली पण आता बी लिमिटेडचा घेणार आहे. जर्नल रिझर्व तारीख टाकायची आहे आपली 31 मार्च 2025. अमाऊंट आहे 1,20,000. त्याच्यात आपल्याला ॲड करायचं आहे प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट असेल तर ॲड करायचा, लॉस असेल तर लेस करायचा. आता नेहमी लक्षात ठेवा, लायबिलिटी साईडला जो दिलेला असतो तो प्रॉफिट असतो किंवा त्याला क्रेडिट बॅलन्स म्हणतात, तर प्रॉफिट असतो. जर ॲसेट साईडला दिलं असेल तर लॉस असतो, त्याला डेबिट बॅलन्स म्हणतात, ते लेस करायचं असतं. तर इथं प्रॉफिट अँड लॉस आहे, लायबिलिटीला आहे, म्हणजे तो क्रेडिट बॅलन्स आहे, बीचा घ्यायचा, एचा नाही. तर म्हणून मी इथं बी लिमिटेड लिहिलेलं आहे. मी इथं म्हणते प्रॉफिट अँड लॉस. तारीख पण लिहिते 31 मार्च 2025, 36,000. बी लिमिटेडचा प्रॉफिट इथं दिलेला आहे बघा, बी लिमिटेडचा प्रॉफिट 36,000. आता एवढंच आहे जर्नल रिझर्व, प्रॉफिट अँड लॉस. आणि इथं क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे बघा, पहिलं लिहिलं आहे लँड अँड बिल्डिंग अंडर व्हॅल्यूड झालेली आहे. मग अंडर व्हॅल्युएशन आपल्याला ॲड करायचं आहे. म्हणून परत एकदा बघा, इथं सांगितलेलं आहे अंडर व्हॅल्युएशन. तर मी इथं लिहिलं आहे बघा, काय काय ॲड करायचं आहे, जर्नल रिझर्व, प्रॉफिट अँड लॉस आणि अंडर व्हॅल्युएशन ऑफ ॲसेट ॲड करायचं आहे. म्हणून आपण इथं ॲड करणार आहोत अंडर व्हॅल्युएशन. किती थाउजंडनी झालं, अंडर 20,000. अंडर व्हॅल्युएशन ऑफ बिल्डिंग, लँड अँड बिल्डिंग, ₹20,000. आता आपण ह्याला ॲड करून घेऊया, कारण दुसरे आपल्याला लेस करायचं आहे म्हणून. 6, 3 आणि 2 5 आणि 2 7, 1,76,000 आलं. आणि आपण 4 नंबरला ह्याच्यातून लेस करणार आहोत ओव्हर व्हॅल्युएशन. ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ अमाऊंट इथं सांगितलं प्लांट अँड मशिनरी 10,000.
10,000 लेस केल्यानंतर खाली येणार आहे 1,66,000. तर ही झालं तुमचं कॅपिटल प्रॉफिट, कारण सगळं ॲडमध्ये चाललं. आता लॉस कधी येतो तुम्हाला पुढं गेल्यानंतर सांगेन, जर मायनस नाही झालं तर लॉस येतो, बट तुम्ही आत्ता लक्षात नका ठेवू. तर आत्ता आलं 1,66,000, त्याला म्हणायचं आहे कॅपिटल प्रॉफिट. कॅपिटल प्रॉफिट. आता हा जो कॅपिटल प्रॉफिट आला आहे तो ह्या रेशिओमध्ये तुम्हाला डिवाईड करायचा आहे. म्हणजे कसं, तर आपण खाली हीच वर्किंग नोट आहे, ह्यालाच आपण कंटिन्यू करणार आहोत. कॅपिटल प्रॉफिट रुपीज आहे 1,66,000. ह्याला ना आपण 2 पार्टमध्ये डिवाईड करणार आहोत. इथं आहे ए लिमिटेड आणि इकडं आहे बी लिमिटेड, म्हणजे ही मायनॉरिटी कंपनी आहे किंवा सबसिडरी आहे आणि ही होल्डिंग कंपनी आहे. हे जे अमाऊंट आहे 1,66,000 जे कॅपिटल प्रॉफिट आहे तो आपण इथं घेणार आहोत 1,66,000 इंटू हा रेशो 4/5 किंवा 4/5. आता हीच अमाऊंट घ्यायची आहे 1,66,000 इंटू, आता ह्यांचा रेशो बघा कसा असेल. आता थोडंसं बघा, मी थोडं बुक साईडला ठेवते. ह्यांचा रेशो आहे 4/5. म्हणजे आपण काय करतो, 4मध्ये कुठला तरी नंबर ॲड केल्यानंतर तो डिनॉमिनेटरला ठेवतो, म्हणजे असणार आहे 1. 4 + 1 केला की 5 येणार, म्हणजे रेशिओ आहे 1/5. आता तुम्ही बघा बरं, 4:5 केलं तर तुम्ही रेशिओ कसा लिहिता, 4 आणि ह्या दोघांचं प्लस करून खाली, हा 1 आणि ह्या दोघांचं प्लस करून खाली, म्हणजे हा ए लिमिटेडचा आहे आणि हा बी लिमिटेडचा रेशिओ आहे. असा तुमचा रेशिओ लक्षात आला असेल. तर 4:1 आहे. परत एकदा बघा हवं तर, असं आपण करतो ना, 4:, कोणता तरी रेशिओ, म्हणजे तुम्ही आता इथं 4 लिहिलं, आता इथं खाली 5 आहे, म्हणजे काय आहे, तर ह्याच्यात काय ॲड केल्यानंतर 5 येतं, ह्या दोघांचं प्लस, तर 1 ॲड केलं की 5 येतं, म्हणून मी लिहिलं 4/5 आणि दुसरं आहे 1/5. हा आहे त्यांचा रेशिओ. एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. तर ह्याचा आहे 1/5. आता आपल्याला याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे, तर आपण कॅल्क्युलेशन करून अमाऊंट काढून घेऊया. किती येतं आहे बघू. 1,66,000 इंटू 4 डिवाइड बाय 5, 1,32,800. 1,32,800. याला म्हणायचं आहे गुडविल. आणि गुडविल ही लेस होते, मी रेड पेनने इथं करून ठेवते. ही गुडविलच्या ह्याला गुडविल नाही म्हणायचं, ही गुडविलचं जे तुम्ही स्टेटमेंट पुढं काढणार आहात तेव्हा ही गुडविल लेस करायची आहे कॅपिटल प्रॉफिट गुडविलच्या स्टेटमेंटला. म्हणजे ह्याच्यानंतर तुमचं स्टेटमेंट ऑफ गुडविल येईल किंवा कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल येईल, तेव्हा ही अमाऊंट तुम्हाला लेस करायची आहे, म्हणून मी इथं लेसचं साईन लिहिलं आहे बघा, हे लेस करायचे आहे. आता इकडं आपण करून बघूया. 1,66,000 डिवाइड बाय 5, 33,200. 33,200. तर ही जी अमाऊंट आली, ह्या अमाऊंटला इकडं पाहिजे तर मायनॉरिटी इंटरेस्ट आणि ही अमाऊंट तुमची ॲड होणार आहे, म्हणून मी इथं प्लसचं साईन केलेलं आहे. प्लस हे तुम्हाला कळावं म्हणून केलं आहे, तुम्ही तुमच्या बुकमध्ये करून ठेवू शकता. तर म्हणजे याचा अर्थ काय आहे, मायनॉरिटी इंटरेस्टचं जेव्हा तुम्ही स्टेटमेंट बनवाल तेव्हा कॅपिटल प्रॉफिट म्हणून 33,200 रुपीज तुम्हाला ॲड करायचे आहेत. तर हे झालं स्टेटमेंट ऑफ कॅपिटल प्रॉफिट. ह्याच्या पुढची वर्किंग नोट आहे ते मायनॉरिटी इंटरेस्ट. तर आपण इथं करून मायनॉरिटी इंटरेस्ट 1 2 3 झाल्या. आता चौथी वर्किंग नोट आहे मायनॉरिटी इंटरेस्ट. स्टेटमेंट ऑफ मायनॉरिटी इंटरेस्ट. आता हे कोणाचं काढायचं आहे, तर हे पण तुमचं बी लिमिटेडचं काढायचं आहे. मायनॉरिटी इंटरेस्ट म्हणजे बी लिमिटेडचा
प्रॉफिट किंवा लॉस, शक्यतो प्रॉफिटच असतं. तर आपल्याला हे बी लिमिटेडचा प्रॉफिट काढायचा आहे. तर सगळ्यात पहिलं तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे, एक पेज घेते बघा. इथं काय घ्यायचं असतं मायनॉरिटी इंटरेस्ट काढताना, की त्यांच्याकडे आता किती शिल्लक राहिले शेअर्स. म्हणजे हा बी लिमिटेडचा ना तुम्हाला प्रॉफिट फाईंड करायचा आहे. बी लिमिटेडचा प्रॉफिट फाईंड करायचं आहे की ॲक्वायर करायच्या अगोदर त्यांच्याकडं किती प्रॉफिट होता. म्हणजे प्रॉफिट म्हणजे काय, तर जर्नल रिझर्व किती होता. तर जर्नल रिझर्व घेतला. आता इथं फक्त प्रॉफिटच आपण विचार करू. फेस व्हॅल्यू शेअर्सची किती होती बघा. त्यांचे शेअर्स होते 20,000. आपण मगाशी फाईंड केलं होतं नंबर ऑफ शेअर्स. बघा इथं फाईंड केलं होतं बी लिमिटेडचे नंबर ऑफ शेअर्स होते 20,000. आणि हे कसं कळालं होतं आपल्याला, तर इथं होतं 2 लाख कॅपिटल, एक शेअर्स 10 रुपयाचं होता, तेव्हा आपण काढलं होतं 20,000 शेअर्स होते. त्यातले 16,000 शेअर्स एनं ॲक्वायर केले. म्हणजे बीकडं शेअर्स किती राहिले, तर 4,000 हे शेअर्स राहिले, नंबर ऑफ शेअर्स. कोणाकडं, नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. तर हे कोणाचे आहेत, बी लिमिटेडचे आहेत. आणि एका शेअरची फेस व्हॅल्यू आहे 10 रुपीज. इथं लिहिलं आहे बघा 10 रुपीज. म्हणजे शेअर कॅपिटल त्यांचं किती आहे, इंटू 10 रुपीज. म्हणजे 40,000 ही त्यांची एवढं कॅपिटल, एवढं त्यांच्याजवळ आहे. म्हणजे मायनॉरिटी इंटरेस्ट म्हणजे त्यांच्याकडं किती कॅपिटल आणि प्रॉफिट आहे हे काढायचं आहे. तर बी लिमिटेडकडं 40,000 रुपयाचे शेअर्स आहेत. आणि मग काय करायचं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मी पुढं जाऊन तुम्हाला दाखवते. एकच मिनिट. तर आपण इथं स्टेटमेंट लिहिणार आहोत. आता स्टेटमेंट लिहिताना पहिलं लिहायचं आहे फेस व्हॅल्यू किती होती कोणाची, तर बी लिमिटेडची फेस व्हॅल्यू किती होती. मग आपण इथं लिहिताना लिहिणार आहे फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स हेल्ड बाय मायनॉरिटी. फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स बाय मायनॉरिटी किंवा बी लिमिटेड लिहिलं तरी चालेल, मायनॉरिटीचे. आता आपण इथं कॅल्क्युलेशन केलेलं आहे बघा, किती येतं आहे, तर 40,000. आपण कसं करायचं इथं बघा, तुम्हाला दाखवते, वर्किंगमध्ये करून ठेवते. 20,000 मायनस 16,000 इज इक्वल टू 4,000 नंबर ऑफ शेअर्स आहेत इंटू रुपीज 10 ईच. 10 ईच हे रुपीजचं साईन आहे. म्हणजे किती आले, इथं मायनॉरिटीची फेस व्हॅल्यू होती 40,000. आता बघा आपण इथं एक वर्किंग नोट केलेली आहे आणि इथं वर्किंग नोटमध्ये लिहिलेलं आहे हे स्टेटमेंट कुठलं करतो आहे आपण, मायनॉरिटी इंटरेस्टचं करतो आहे. मायनॉरिटी इंटरेस्टच्या स्टेटमेंटला कॅपिटल प्रॉफिट म्हणून 33,200 रुपीज ॲड होणार आहेत. तर आपण इथं करायचं आहे 33,200 ॲड करायचं आहे कॅपिटल प्रॉफिट. $33,200. हे झालं तुमचं. बघा हे मायनॉरिटी इंटरेस्ट म्हणजे काय. आता इथं कॅपिटल प्रॉफिट म्हणजे काय, तर बी लिमिटेडनं ए लिमिटेडला त्यांची कंपनी विकली, असं विकली नाही, सगळी नाही विकली, पण त्यातली 50% मोर विकलेली आहे किंवा ती कंट्रोल केलेली आहे ए लिमिटेडनं. मग तेव्हा त्यांच्याकडं किती कॅपिटल प्रॉफिट झाला, म्हणजे जेव्हा त्यांनी ॲसेट घेतले असतील ए लिमिटेडनं तेव्हा त्यांना किती प्रॉफिट झाला, त्यांचा जर्नल रिझर्व किती होता, प्रॉफिट अँड लॉस किती होता, म्हणजे त्यांचा प्रॉफिट किती होता, तर एवढा प्रॉफिट होता. आणि आता त्यांच्याकडे शेअर्स किती राहिलेले आहेत स्वतःचे बी लिमिटेडचे, तर 40,000ची व्हॅल्यू आहे. म्हणजे हे आलं, ह्याला म्हणायचं मायनॉरिटी इंटरेस्ट. हे येतं बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. मायनॉरिटी तर स्पेलिंगच चुकलं, मायनॉरिटी इंटरेस्ट अमाऊंट आहे एवढी. तर हे जे येणार आहे ते बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. कुठे येणार आहे, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. मी एल लिहिले बघा इथं, बॅलन्स शीट BOS म्हणजे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. जी तुम्ही कॉन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बनवाल तर तिथं मायनॉरिटी इंटरेस्ट म्हणून 73,200 रुपीज घ्यायचं आहे. त्याच्यानंतरची नेक्स्ट शेवटची वर्किंग नोट आहे ह्या क्वेश्चनमधली, स्टेटमेंट ऑफ गुडविल किंवा कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल.
स्टेटमेंट ऑफ गुडविल. तर मी तुम्हाला समजावं म्हणून मी इथं किंवा ऑब्लिक लिहिणार आहे कॅपिटल रिझर्व. आता ह्या क्वेश्चनमध्ये काय येईल आपल्याला माहिती नाही. हे स्टेटमेंट आहे, हे दोन गोष्टी ह्या स्टेटमेंटमधून फाइंड होतात. गुडविल येईल किंवा कॅपिटल रिझर्व येईल. जर निगेटिव्ह आन्सर आलं तर कॅपिटल रिझर्व असतं आणि पॉझिटिव्ह किंवा पॉझिटिव्ह आन्सर आलं तर गुडविल असतं. मग हे जे स्टेटमेंट आहे गुडविल आपण फाइंड करतो ते ए लिमिटेडचं आहे. ए लिमिटेड. आता आपल्याला इथं बघायचं आहे की क्वेश्चनमध्ये ते आपल्याला दिलेलं आहे किती शेअर्स त्यांनी ॲक्वायर केले. इन्व्हेस्टमेंट इन ह्याला म्हणतात कॉस्ट. इथं लिहिले बघा ॲट कॉस्ट 3,40,000. ही बॅलन्स शीट आहे क्वेश्चनची. इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स इन बी लिमिटेड ॲट कॉस्ट 3,40,000 असं सांगितलेलं आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे इथं घ्यायचं आहे कॉस्ट व्हॅल्यू त्याची किती होती ती. म्हणून आपण इथून आता सुरुवात करणार आहोत. हे स्टेटमेंट ए लिमिटेडचं आहे. तर पहिलं काय लिहायचं आहे की कॉस्ट प्राईस किती होती त्यांची शेअर्सची. कॉस्ट ऑफ शेअर्स ॲक्वायर्ड बाय ए लिमिटेड. ए लिमिटेड 3,40,000 किती आहे आन्सर बघून 3,40,000. 3,40,000. आता काय करायचं आहे जे त्यांनी शेअर्स घेतलेले आहेत किती घेतले शेअर्स त्यांनी 16,000 ॲक्वायर केलेत बी लिमिटेडचे. बघा इथं आपण लिहिले ना शेअर्स ॲक्वायर बाय ए लिमिटेडनं किती शेअर्स ॲक्वायर केलेत तर 16,000 शेअर्स. एका शेअर्सची व्हॅल्यू आहे 10 रुपये. म्हणजे किती झाले तर 1,60,000चे शेअर्स त्यांनी ॲक्वायर केलेले आहेत बी लिमिटेडचे. हे ॲक्वायर केलेले शेअर्स ह्याच्यातून लेस करायचं. इथं लिहायचं आहे फेस व्हॅल्यू. तर बघा आता हे 16,000 कुठून आले तर हे इथून आले 16,000 आणि एका शेअरची व्हॅल्यू किती आहे 10 रुपीज आहे म्हणजे 1,60,000. तर त्याला नाव द्यायचं आहे फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स ॲक्वायर्ड बाय ॲक्वायर्ड. फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स ॲक्वायर्ड. कसं आलं ते मी इथं लिहिते 16,000 इंटू ₹10 ईच 1,60,000. लेस करून घेऊया खाली किती येतं आहे बघू. लेस होतं आहे बघा म्हणजे गुडविल येणार आहे तरी पण अजून बघू 6 किती येतं आहे बघू 3,40,000 मायनस 1,60,000 1,80,000. अजून करायचं आहे आपल्याला पुढं 1,80,000. आता इथं आल्यानंतर तुम्हाला हे बघायचं आहे की जी कंपनी आहे कुठली तर ए लिमिटेड. तर ए लिमिटेडचा प्रॉफिट अँड लॉस किती होता तर ते आपण बघूया. कॅपिटल प्रॉफिट इथं लिहिले बघा कॅपिटल प्रॉफिट त्यांचा किती होता तर हे गुडविलच्या मी इथं लिहिले बघा गुडविलच्या स्टेटमेंटला काय करायचं आहे ह्याला लेस करायचं आहे. म्हणून मी इथं लिहिले बघा. इथं आपण जेव्हा आपण क्वेश्चन बघतो तेव्हा क्वेश्चनमध्ये ही व्हॅल्यू नाही आहे तर ही व्हॅल्यू काय करायची आहे इथून लेस करायची आहे. लेस झालं तर गुडविल, लेस नाही झालं तर कॅपिटल रिझर्व. म्हणून आपण म्हणणार आहोत त्याला कॅपिटल प्रॉफिट. कुठल्या स्टेटमेंटला आपण करणार आहोत तर गुडविलच्या. हे कुठलं स्टेटमेंट बनवतो आहे गुडविलचं म्हणून इथं लिहायचं कॅपिटल प्रॉफिट. हे लक्षात ठेवा स्टेप सगळ्या. कॅपिटल प्रॉफिट आहे 1,32,800. जर एवढं लेस झालं इथून तर समजायचं गुडविल आणि लेस नाही झालं तर रिझर्व. 1,80,000 मायनस 1,32,800 तर व्हॅल्यू आली 47,200. लेस होतं आहे म्हणून इथं आन्सर येणार आहे 47,200. तर ह्याला म्हणायचं आहे गुडविल. आणि हे तुमच्या बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला येणार आहे ही व्हॅल्यू. बॅलन्स शीटच्या ॲसेटला गुडविल म्हणायचं आहे. तर ही आपली वर्किंग नोट झाली. आता आपल्याला बॅलन्स शीट बनवायची आहे. तर बॅलन्स शीट बनवताना तुम्ही काळजीपूर्वक करायचे आहे. बॅलन्स शीट बनवणं खूप सोपं आहे. फक्त ॲडजस्टमेंट कशाला होते त्याला आपण स्टार करून ठेवलेले आहेत आणि आपण काय करणार आहोत आता बॅलन्स शीट प्रिपेअर करणार आहोत. बॅलन्स शीट कुठून प्रिपेअर करायची तर ह्या बॅलन्स शीटवरूनच बॅलन्स शीट बनणार आहे. बट आता ए लिमिटेडचं बी लिमिटेडचं जे तुम्ही वर्किंग नोट करताना घेतलेलं आहे ते परत घ्यायचं नाही. बघा आपण मायनॉरिटी इंटरेस्ट काढण्यासाठी रिझर्व घेतला आहे, प्रॉफिट अँड लॉस घेतला आहे तर ही अमाऊंट तुम्ही बॅलन्स शीटला घ्यायची नाही.
1,20,000 आणि 36,000 घ्यायचं नाही, कारण ही घेतलेली आहे तुम्ही इथं कॅपिटल प्रॉफिट काढण्यासाठी आणि त्याला तुम्ही मायनॉरिटी इंटरेस्ट फाइंड करताना ह्या व्हॅल्यू तुम्ही घेतलेल्या आहेत, म्हणून लक्षात ठेवायचं आहे. फक्त ए लिमिटेडचं कॅपिटल घ्यायचं आहे, ए लिमिटेडचा जर्नल रिझर्व्ह घ्यायचा आहे, ए लिमिटेडचा प्रॉफिट अँड लॉस घ्यायचा आहे, बी लिमिटेडचा घ्यायचा नाही, बी लिमिटेडचं कॅपिटल नाही घ्यायचं, त्याचा जर्नल रिझर्व्ह नाही घ्यायचा, त्याचा हे पण प्रॉफिट अँड लॉस पण नाही घ्यायचा. मग बँक ओव्हरड्राफ्ट दोघांचा पण घ्यायचा. आता इथे ऑलरेडी एकाचाच दिला आहे तर तुम्ही एकाचाच आत्ता घेऊ शकता. बिल्स पेबल एकाचेच दिलेत, ह्याच्यातून हे 3,000 लेस करायचे आहेत. सन्ड्री क्रेडिटर्स दोघांचं प्लस करायचं आहे, त्याच्यातून इथं ॲडजस्टमेंट आहे त्याला 12,000 रुपये 12,000 मायनस करायचे आहेत. तसंच इथं लँड अँड बिल्डिंग आपल्याला क्वेश्चनमध्ये सांगितलेलं होतं की लँड अँड बिल्डिंग काय झालेली आहे बघा, इथं अंडर व्हॅल्यूड झालेली आहे 20,000 रुपयांनी, तर हे 20,000 रुपये ॲड करायचे आहेत. कुठं तर बॅलन्स शीटला, म्हणून आपण ह्याला लँड अँड बिल्डिंग आणि प्लांट अँड मशिनरीला स्टार करू, कारण हे लेस होणार आहे. तर आता आपण बॅलन्स शीट बनवणार आहोत. बॅलन्स शीट बनवताना लक्षात ठेवायचं आहे, तुम्ही जशी तुम्हाला जमल तसं करा. बुकमध्ये केली तसं नाही केलं, तुम्हाला जशी जमल तशी करा. फक्त ही व्हर्टिकल फॉर्ममध्ये आहे. पहिलं असतं इक्विटी अँड लायबिलिटी, त्याला आपण ए म्हणू, इथं म्हणू ए इक्विटी अँड लायबिलिटी म्हणतात. त्याच्यामध्ये एक आहे शेअर कॅपिटल, शेअर कॅपिटल. त्याच्यामध्ये ए येतं ॲथोराइज कॅपिटल, ॲथोराइज्ड कॅपिटल. आता इथं ॲथोराइज कॅपिटल घेताना तुम्हाला वाटेल इथं कुठं तर दिलेलं नाही आहे, मग कसं करणार ॲथोराइज कॅपिटल किती आहे, तर हेच आहे 5 लाख. एचं घ्यायचं बीचं घ्यायचं नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून आपण इथं लिहायचं इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 each. किती शेअर्स आहेत तर 5,000, कारण 10चा एक आहे म्हणजे 50,000. 50,000 इक्विटी शेअर्स ॲट ₹10 each. ह्याला आपण ब्रॅकेट घालू. ॲथोराइज कॅपिटल एकच आहे, मग डायरेक्ट आपण आउटर कॉलममध्ये लिहू 5 लाख आणि ह्याला डबल अंडरलाईन करून सोडून द्यायचं आहे. हे तुम्ही ॲड करायचं नाही. ॲथोराइज म्हणजे रजिस्टर केलेलं कॅपिटल आहे, ते इश्यू केलं असं होत नाही. तर त्याच्या खाली बीमध्ये लिहायचं इश्यूड अँड सबस्क्राईब कॅपिटल, इश्यूड आय कॅपिटल टाकू अँड सबस्क्राईब कॅपिटल. अँड पेडअप पण म्हणू शकता, एवढं लिहिलं तरी चालेल कॅपिटल. आता हेच 5 लाख घ्यायचे आहेत, कारण इथं त्यांचं कॅपिटल 5 लाखच आहे म्हणून. मग इथं मी एचं घ्यायचं आहे, हे लक्षात ठेवा. 50,000 इक्विटी शेअर्स ॲट ₹10 each. तर मी इथं घेणार आहे 5 लाख. फक्त चेक करते, इश्यूड हां बरोबर आहे. ॲथोराईजमध्ये घेतलं आहे त्यांनी, ॲथोराइज कॅपिटल आणि इक्विटी शेअर्स एकत्रच केलेलं आहे, बट बरोबर आहे. आपल्या आपण पद्धतीनं करू, बुकच्या पद्धतीनं नको जायला, तिथं समजत नाही मग काय. 5 लाख रुपीज एचं घ्यायचं आहे, हे लक्षात ठेवा. पाहिजे तर तुम्ही इथं मी इथं तुमच्यासाठी रेड पेननं लिहून ठेवते ए लिमिटेड. हे रेड पेनचं तुम्ही आन्सरमध्ये लिहायचं नाही, तुम्हाला कळा म्हणून लिहिलेलं आहे. आता काय करायचं आहे, एचा जर्नल रिझर्व्ह आणि प्रॉफिट अँड लॉस एचा घ्यायचा आहे, बीचा नाही. कारण बीचा आपण वर्किंग नोटमध्ये बघा, त्याचं 2 लाख कॅपिटल होतं, तर आपण जी पहिली वर्किंग नोट काढलेली होती तिथं घेतलेलं आहे, कारण 16,000 त्यांनी त्यातले शेअर्स घेतलेले आहेत, म्हणजे त्यांचं कॅपिटल राहिलेलंच नाही. आणि जे राहिलेलं होतं ते आपण इथं घेतलेलं आहे. बघा किती शेअर्स राहिले होते, 4,000 शेअर्स राहिले होते, 10 रुपयाचा एक, असे 40,000 शेअर्स राहिले होते. मायनॉरिटी इंटरेस्ट करताना मायनॉरिटी इंटरेस्टचं वर्किंग नोट करताना तुम्ही ते शेअर्स घेतलेले आहेत. म्हणून ज्या व्हॅल्यू तुम्ही वर्किंग नोट करताना घेतलेल्या आहेत त्या परत घेऊ नका. म्हणून सगळ्यात सोपं लक्षात ठेवायला, बी लिमिटेडचा कॅपिटल घ्यायचं नाही, जर्नल रिझर्व्ह घ्यायचा नाही, प्रॉफिट अँड लॉस घ्यायचा नाही, आणि ज्या करंट लायबिलिटीज आहेत तेवढ्याच घ्यायच्या, बाकी काही घ्यायचं नाही. करंट लायबिलिटीज किंवा लॉंग टर्म लायबिलिटीज, एक्सटर्नल लायबिलिटीज म्हणजे बाहेरचे देणं असतात
तेवढंच बी लिमिटेडचं घ्यायचं, बाकी काही घ्यायचं नाही. ए लिमिटेडचं सगळं घ्यायचं. आता ए लिमिटेडचं कधी कधी वर्किंग नोट आपण अजून पुढे गेल्यानंतर येईल तेव्हा तुम्ही प्रॉफिट अँड लॉस आणि जर्नल रिझर्वचं कॅल्क्युलेशन करता, त्यामुळे परत ते बॅलन्स शीटला येत नाही. जे कॅल्क्युलेशन वर्किंग नोटला येतं ते परत येत नाही, हे लक्षात ठेवायचं. हे आपण ए लिमिटेडचं कॅपिटल कुठे घेतलं आहे का, तर नाही घेतलं. जर्नल रिझर्व मग त्याला आपण इथं म्हणूया सी रिझर्व अँड सरप्लस. रिझर्व अँड सरप्लस. त्याच्या अगोदर आपण ना इथं मायनॉरिटी इंटरेस्ट घेऊया. सीमध्ये सी म्हणा त्याला, मायनॉरिटी इंटरेस्ट. मायनॉरिटी इंटरेस्ट हे आहे, तुम्हाला कळा म्हणून मी रेड पेनने लिहिते, बी लिमिटेडचं. कोणाचं आहे हे, बी लिमिटेड. बी लिमिटेडचं मायनॉरिटी इंटरेस्ट कुठं आहे, तर आपण इथं काढलं आहे बघा. मायनॉरिटी इंटरेस्ट किती आहे, 73,200. म्हणजे ते त्यांचं तेवढं कॅपिटल राहिलं, त्याचा अर्थ असतो. किती होतं, 73,200. 73,200. आता नेक्स्ट आपण घेणार आहोत रिझर्व अँड सरप्लस. त्याला आपण डी म्हणूया, डी रिझर्व अँड सरप्लस. म्हणजे सरप्लस म्हणजे प्रॉफिट. आता इथं रिझर्व एकच आहे, जर्नल रिझर्व. अँड प्रॉफिट अँड लॉस. आता हे कोणाचं आहे, तर ए लिमिटेडचं आहे, म्हणून इथं आपण म्हणणार आहोत ए लिमिटेड. ए लिमिटेड हे जे पेन मी रेड पेनने मेन्शन केलं आहे ते तुम्हाला समजण्यासाठी केलं आहे, बुकमध्ये आन्सरमध्ये लिहायचं नाही. तर जर्नल रिझर्व आहे 2,40,000, प्रॉफिट अँड लॉस आहे 57,200. तर मी इथं लिहिणार आहे 2 लाख, किंवा इथं इनरला ॲड करून तुम्ही बाहेर टाकू शकता रिझर्व अँड सरप्लसमध्ये, किंवा डायरेक्ट पण बाहेर लिहू शकता 2,40,000 आणि 57,200. दोघांचं ॲड करून बाहेर टाकूया. किती येतं आहे बघा, 207, 5 आणि 4 9, 2,97,200 आलं. दोघांची टोटल केली. त्याच्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट आहे, त्याला आपण म्हणतो करंट लायबिलिटी, म्हणून त्याला आपण ABCD ई म्हणूया, करंट लायबिलिटी. त्याच्यामध्ये एक आहे बँक ओव्हरड्राफ्ट. एक एचाच आहे, म्हणून डायरेक्ट आपण बाहेर लिहूया 80,000. दोघांचं असतं तर इथं इनरला ॲड केलं असतं आणि बाहेर टाकलं असतं. त्याच्यानंतर आहे बिल्स पेएबल, बीच आहे. आता ही थर्ड पार्टी लायबिलिटी आहे किंवा बाहेरचं एक्सटर्नल लायबिलिटी आहे, दोघांचीही घ्यायची आहे, हे लक्षात ठेवा. इथं आहे 2 बिल्स पेएबल इज अ करंट लायबिलिटी. बिल्स पेएबल एचं किती आहे, एचं नाही आहे, बीचं आहे 8,400. आतमध्ये लिहिते मी, कारण मी त्याला स्टार केलेला आहे, कारण त्याला इन्क्लूड लिहिले 3,000, ते इन्क्लूड केले, त्याला मला लेस करायचं आहे. मी इथं म्हणणार आहे लेस इंटर ओनिंग्स कंपनी. किती आहे तर 3,000, म्हणजे येईल 5 आणि 3 8, 5,400. मायनस करायचं आहे, लेस लिहिलं आहे मी, ह्याच्यातून हे लेस करून बाहेर काढलं. त्याच्यानंतर आहे सन्ड्री क्रेडिटर्स. तिसरं आहे ए लिमिटेडचे आहेत, आपण खाली लिहूया. ए लिमिटेडचे आहेत 47,100. दोघांचेही घ्यायचे असतात. थर्ड पार्टी लायबिलिटी किंवा एक्सटर्नल लायबिलिटी दोघांचीही घ्यायची. 9,000 या दोघांचं ॲड करू आपण, इनरलाच करू कारण त्याला ॲडजस्टमेंट आहे. 7 16, 56,000 ह्या दोघांचं ॲड केलेलं आहे मी. तुम्हाला कॅल्क्यू करायचं असेल तर कॅल्क्यू करा. 47,100 प्लस 9,000, 56,100. आता काय करायचं आहे, तर इथं ॲडजस्टमेंट आहे बघा, इन्क्लूड झालेले आहेत क्रेडिटर्समध्ये 12,000. तर हे 12,000 काय करायचे आहेत, लेस करायचे आहेत ह्याच्यातून. इथं म्हणायचं लेस इंटर ओनिंग्स.
12,000 आणि मग बाहेर काढायचं आहे. ह्याच्यातून गेले 12,000 गेले, आन्सर येतं 44,100. सन्ड्री क्रेडिटर्सच्या समोर लिहा किंवा इथं लिहिलं तरी चालेल. सन्ड्री क्रेडिटर्सच्या समोर लिहिते मी 44,100. मी इथं सन्ड्री क्रेडिटर्सच्या समोर अमाऊंट टाकली. त्याच्या पुढं जायचं आहे. आपली लायबिलिटी साईड संपली. आता आपल्याला टोटल करायची आहे लायबिलिटीची किती येते ती. आता ह्याच्यात काय राहिलं आहे का बघू द्या एकदा मला. आपण वर्किंग नोटमध्ये एकच होतं, हे बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला, हे बॅलन्स शीटच्या ॲसेटला जाणार आहे. बाकी काय नाही, बरोबर आहे. झालं, फक्त मी चेक करते आन्सर आपलं बरोबर आहे का. आउटर कॉलममध्ये बघते 5,73,200. हे पण आहे. इथं आपण टोटल घेतली, फक्त बरोबर आहे का चेक करते. इथं 2,40,000 प्लस 57,200. बरोबर आहे बरोबर. आपण घेतलं हे पण, हे दोन, हे घेतलं 80,000, 5,400. बरोबर आहे. टोटल आहे 9,99,000. तर आपण इथं टोटल म्हणून लायबिलिटीची टोटल आहे 9,99,900. ही लायबिलिटीची टोटल आहे. याला आपण अंडरलाईन करून सोडून देऊ. आता आपल्याला ॲसेटला जायचं आहे. आता इथं क्वेश्चनच बघायचं आहे, आन्सर मी बघत नाही आहे. ह्याच्यावरून आपली बॅलन्स शीट बनणार आहे, हे लक्षात ठेवायचं. ह्याच्यामध्ये खाली लिहायचं बी, हे ह्याच्यातले AB होते, हे होतं A. इथं आपण म्हणणार आहोत बी ॲसेट्स. त्याच्यामध्ये एक आहे, तुम्ही असं पण म्हणू शकता फिक्स ॲसेट. तर फिक्स ॲसेटमध्ये आहे लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी आणि ह्या बाकीच्या करंट ॲसेट आहे. तर त्याच्यात अगोदर आपण गुडविल घेऊया, ते फिक्स इंटॅन्जिबल ॲसेट आहे, म्हणून इथं मी म्हणते फिक्स्ड इंटॅन्जिबल ॲसेट. पहिला आपण घेतो त्याला, एक आहे गुडविल. गुडविल कुठं काढली आपण, वर्किंग नोटमध्ये काढली. इथं बघा 47,200. पहिली ती घेऊया 47,200. आता आपण ह्या फिक्स टॅन्जिबल ॲसेट घेऊया. त्याच्यामध्ये एक आहे लँड अँड बिल्डिंग. A लिमिटेड, B लिमिटेड. A लिमिटेडचे आहे 1,50,000, B लिमिटेडचे आहे 1,80,000. या दोघांचं ॲड करून येतं 8 आणि 5 13, 3,30,000. आणि दुसरी गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे, आपण त्याला स्टार केला आहे. अंडर व्हॅल्युएशन म्हणजे वाढलेली आहे ॲसेट. वर्किंग नोटमध्ये आपण घेतलं होतं 20,000 रुपयांनी ॲसेट वाढलेली आहे, म्हणून आपण इथं म्हणायचं ॲड अंडर व्हॅल्युएशन ऑफ लँड अँड बिल्डिंग, किंवा नुसतं अंडर व्हॅल्युएशन लिहिलं तरी चालेल. $20,000, 3 लाख. इथं लँड अँड बिल्डिंगच्या समोर लिहिते 3,50,000. त्याच्यानंतर आहे प्लांट अँड मशिनरी. इथं जागा नाही पुरायची, मी इथं लिहिते ह्या साईडला. थोडंसं आपण वाढवूया. दुसरी आहे फिक्स ॲसेटमध्ये प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी A लिमिटेड अँड B लिमिटेड.
आपण क्वेश्चनमध्ये बघूया. ए लिमिटेडचे आहे 2,40,000. बी लिमिटेडचे आहे 1,09,400. ह्या दोघांचं ॲड करून घेऊया आपण इथं. 9, 4 आणि 3 हे झाले त्यांची टोटल. त्याच्यातून लेस करायचं आहे आपल्याला. हां, इथं बघा अंडर व्हॅल्युएशन आपण ॲड केलेलं होतं. ओव्हर व्हॅल्युएशन लेस करणार आहे. क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे बघा, ओव्हर व्हॅल्युएशन झालेलं आहे 10,000. म्हणून इथं म्हणणार आहोत ओव्हर व्हॅल्यूड लेस ओव्हर व्हॅल्यूड प्लांट अँड मशिनरी. नाव नाही लिहिलं तरी चालतं आहे, वर लिहिलेलंच आहे 10,000 इथून लेस करायचे, बाहेर येतील. इथं प्लांट अँड मशिनरीचे इथं लिहूया आपण 3,39,400. मी लेस केलं हे लक्षात ठेवा. लेस केलं कशातून, तर ह्याच्यातून हे लेस करून इथं आलं. आता आपल्याला पुढं बघायचं आहे. त्याच्या पुढं नेक्स्ट प्लांट अँड मशिनरी नंतर इन्व्हेस्टमेंट इनिशियस घ्यायचं नाही, कारण ही इन्व्हेस्टमेंट आपण घेतलेली आहे. त्याच्यानंतर इन्व्हेंटरीज म्हणजे स्टॉक, ही करंट ॲसेट आहे. म्हणून आपण इथं म्हणणार आहोत 3 करंट ॲसेट. इन्व्हेंटरीज ए लिमिटेड and B limited 1,20,000 and 36,000. ह्या दोघांचं ॲड करून बाहेर येईल 3 आणि 2 5 1,56,000. इथं लिहिलं तरी चालेल 1,56,000. इथं नको, कारण ह्या दोघांचे टोटल इन्व्हेंटरीच्या समोर. त्याच्यानंतर आहे सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्सला स्टार केला आहे. ए लिमिटेड, बी लिमिटेड. ए लिमिटेडचे आहेत 44,000, बी लिमिटेडचे आहेत 40,000. दोघांचा ॲड केलं 84,000. त्याच्यातून आपल्याला लेस करायचं आहे. इथं सन्ड्री क्रेडिटर्समध्ये इन्क्लूड लिहिलं आहे, तर सन्ड्री डेटर्समधून पण आणि क्रेडिटर्समधून पण लेस करायचे असतात. म्हणून इथं लिहिणार आहे मी एंटर ओनिंग कंपनी 12,000. 12,000 कुठून आले बघा, इथं ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं आहे क्रेडिटर्समध्ये 12,000 इन्क्लूड आहेत. म्हणून आपण डेटर्समधून पण लेस करायचे आणि क्रेडिटर्समधून पण. डेटर्स क्रेडिटर्स तसंच असतं. बिल्स रिसिवेबल बिल्स पेएबल सेम. म्हणून लक्षात ठेवा. हे गेले किती येते 70. इथं लिहू आपण डेटर्सच्या समोर मायनस करूया 84मधून. 4मधून 2 गेले, 2 राहिले आणि इथं 72,000. हे डेटर्सच्या समोर लिहिलं, ह्याची व्हॅल्यू हे फाईंड केलं आणि इथं लिहिलं. डेटर्स नंतर आहे बिल्स रिसिवेबल, त्याला पण तसंच आहे. ए लिमिटेड, बी लिमिटेड. ए लिमिटेडचे बिल्स रिसिवेबल बी लिमिटेडचे नाही आहेत, तर 15,800. बी लिमिटेडला डॅश, टोटल आले 15,800. लेस करायचे आहेत इंटर ओनिंग. किती आहे तर 3,000. बघा आपण बिल्स पेएबलमधून पण 3,000च लेस केलेत बघा इथं. बिल्स पेएबलमधून 3,000, डेटर्समधून पण 3,000. किती येतं आहे बघा, 15 3 गेले 12,000. 12,800. ह्याचं आपण मायनस करून इथं लिहिलं. तुम्हाला इथं लिहिलं तरी चालेल, तसं काही नाही आहे. बिल्स रिसिवेबल नंतर आहे कॅश ॲट बँक. कॅश ॲट बँक ए लिमिटेड, बी लिमिटेड. ए लिमिटेडचे आहे 14,500, बी लिमिटेडचे आहे 8,000. दोघांचं टोटल करून आपण टाकू इथं 500. 8 आणि 4 12, 22,500. आता टोटल करू. ॲसेटची पण तेवढीच यायला पाहिजे, लायबिलिटीची पण तेवढीच यायला पाहिजे. फक्त मी चेक करते, आपलं असणार आहे बरोबर मला माहिती आहे, बट आपण चेक करू.
कुठून चालू झाली ॲसेट आहे इथून बघते मी फक्त ॲसेटची व्हॅल्यू 47,200, 3,50,000 ओके, 3,39,400 ओके. नेक्स्ट फक्त म्हणजे लवकर होण्यासाठी व्हिडिओ खूप मोठा होऊ नये म्हणून बरोबर आहे. तर टोटल बरोबर आहे 9,99,900 ही झाली आपली बॅलन्स शीट. तर तुम्हाला हा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.